वेगाने चालण्याचे फायदे. आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेनस्ट्रोक शक्यता 30% कमी होते. रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालण्याने मधुमेहाचा धोका 29% कमी होतो. दिवसातून 30 मिनिटे पायी चालण्याने डिप्रेशनची शक्यता 36% कमी असते. रोज कमीत कमी 1 तास पायी चालण्याने जाडेपणा कमी होतो. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो. सतत काम करून तनमनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत. चालण्यामुळे झोपही चांगली लागते. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते. वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम प्रकार उत्तम. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते. दररोज 1 तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते. मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकार आणि मृत्यू येण्याचे प्रमाण 50% कमी असते. नियमित चालण्याने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते. हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायांचे स्नायू मजबूत होतात. मोतीबिंदूची शक्यता कमी होते. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरपासून बचाव होतो. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग. चालण्यातून नैराश्याची पातळी खाण्यास मदत करते. दररोज 30 मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य 3 वर्षांनी वाढते. नियमित चालणे हे महत्त्वाचे.